आज आपण सर्वजण साळगावकर प्रायोगिक रंगमंचावर नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलो आहोत. मी स्नेहा आघारकर, आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व नाट्यप्रेमी, रंगकर्मी आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि बाकी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हा नाट्य महोत्सव धन्यवाद. हा नाट्य महोत्सव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांनी आयोजित केला आहे. मराठी रंगभूमीचा विकास करणे आणि नाट्यकलेला प्रोत्साहन देणे हे आपल्या या नाट्य परिषदेचं उद्दिष्ट आहे. तसंच नाट्यक्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांना आर्थिक मदत करणे आणि मार्गदर्शनही करणे असं आपलं नाट्य परिषद करते. कैलासवासी अ.ना. बर्वे यांनी 1905 साली या नाट्य परिषदेची स्थापना केली. यंदा आपण 100वे नाट्य संमेलन घेत आहोत. सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, सोलापूर, बीड, महाबळेश्वर, नाशिक, धाराशिव आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी यंदा नाट्य संमेलनं तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं गेलेलं आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आजचा हा मुंबईचा नाट्य महोत्सव. यंदाचे संमेलनाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री जब्बार पटेल यांच्या संकल्पनेतून हा नाट्य महोत्सव आयोजित केला गेला आहे. या नाट्य महोत्सवात मराठी, बंगाली, हिंदी, तमिळ, इंग्रजी अशा विविध भाषातील नाटकं सादर होणार आहेत. तसंच गेले वर्षभर नाट्य परिषदेतर्फे ज्या विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या त्यातील विजेत्या कलाकृतीही इथे सादर होणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र आणि देशातील रंगभूमीचा आरसाच आपल्याला या महोत्सवातून पाहायला मिळणार आहे. तर आता आपण उद्घाटन सोहळ्याच्या शुभारंभाकडे वळूया. सुरुवात करूया दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने. आजच्या आपल्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक माननीय श्री वामन केंद्रे सर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय श्रीमती सोनाली कुलकर्णी मॅडम. माननीय श्री प्रशांत दामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि प्रमुख कार्यवाह माननीय श्री अजित भुरे सर आणि इतर मान्यवर या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावं. डॉक्टर मोहन आगाशे सर, हांडे सर आणि माननीय श्री शशी प्रभू सर हे तीनही मान्यवर मंडळी, विश्वस्त मंडळी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. नटराजाची पूजा होते आहे, दीप प्रज्वलनही होत आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय आरोग्यम देहि पुत्रांश्च सर्वान् कामांश्च देहि मे. नारळ वाढवावा आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असं जाहीर करावं अशी सोनाली मॅडमना विनंती आहे. नारळ पण वाढवा. गणपती बाप्पा मोरया. दीप प्रज्वलन, नारळ वाढवणे, गणरायाचं पूजन करणे, नटराजाचं पूजन करणे ह्या सर्व शुभ परंपरा आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला पार पाडत असतो. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. सोनाली मॅडम, आपण शुभारंभ झाला आहे, उद्घाटन झालं आहे असं जाहीर करावं. सर्व मान्यवर आता स्थानापन्न होतील. नाट्यक्षेत्र आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजवलेले उत्कृष्ट कलावंत आज या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्याला लाभलेत. त्यांचं पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण स्वागत करणार आहोत. माननीय प्रशांत दामले सरांना विनंती करते की ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक माननीय वामन केंद्रे सरांचं स्वागत
त्यांनी स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन करावं. माननीय श्रीमती सोनाली कुलकर्णी मॅडमचंही स्वागत करावं. बुकमार्क पण दिसतोय त्याच्यासोबत. सोनाली मॅडमचंही स्वागत केलं जाते. आता 100व्या नाट्य संमेलनाचं स्मृतिचिन्ह देऊन हे स्वागत होतंय. तसंच सुंदर पुस्तकं आणि त्यासोबत छानसा बुकमार्क सुद्धा. यानंतर आपण स्वागत करूया माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे सरांचं. गेले अनेक वर्ष उत्तमोत्तम सिनेमातून आणि नाटकातून आपण ज्यांना पाहतोय, आपले सगळ्यांचे आवडते डॉक्टर मोहन आगाशे सर. यानंतर प्रेमानंद गजवी सर आलेत का? नाही, ठीक आहे. यानंतर सुप्रसिद्ध निर्माते आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय श्री अशोक हांडे सरांचंही स्वागत आपण करणार आहोत. त्यांच्यासोबतच सुप्रसिद्ध वास्तू विशारद आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय श्री शशी प्रभू सरांचंही स्वागत आपण करणार आहोत. 100व्या नाट्य संमेलनाचं स्मृतिचिन्ह देऊन. त्यासोबतच आज संध्याकाळी 7:30 वाजता अक्षर एक नावाचं बंगाली नाटक इथे सादर होणार आहे. त्याचे दिग्दर्शक आहेत माननीय श्री देवाशिष राय सर. तर तेही इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत दामले सरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करणार आहोत आणि शुभेच्छा देणार आहोत नाट्यप्रयोगासाठी. यानंतर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता या व्यतिरिक्त आपल्या खास आवाजात निवेदन करण्याची खासियत असलेले नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह माननीय श्री अजित भुरे सरांनी प्रास्ताविक करावं अशी विनंती करते. प्रास्ताविक म्हणजे काय, आता या स्नेहांनी आता सांगितलं सगळं की गेले वर्षभर आपण 100वं नाट्य संमेलन निरनिराळ्या ठिकाणी सादर केलं आणि या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहे. तो म्हणजे भारतातल्या निरनिराळ्या प्रांतातली जी नाटकं आहेत ती नाटकं इकडच्या प्रेक्षकांना बघायला मिळावीत या उद्देशाने आजपासून हा वेगळ्या प्रकारचा एक नाट्य महोत्सव नाट्य परिषदेतर्फे आपण आयोजित केला आहे. आज इकडे सुदैवाने अशा प्रकारचा नाट्य महोत्सव सादर होत असताना माननीय वामन केंद्रे, सोनाली कुलकर्णी आणि मोहन आगाशे हे इथे उपस्थित आहेत. कारण ह्यांचा वावर हा फक्त मराठीपुरता मर्यादित नसून, आपल्याला माहिती असेल वामन केंद्रे हे तर NSDचे संचालकसुद्धा होते. त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन होतं आहे, याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. मी ह्या प्रसंगी माझे सर्व नियामक मंडळ सदस्य आणि अर्थातच आमचा हा जो कर्मचारी वर्ग आहे, कारण गेले काही दिवस हा कर्मचारी वर्ग मनापासून इथे राबतो आहे, त्यांचे ह्या प्रसंगी आभार मानतो आणि माझं हे प्रास्ताविक इकडे संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. उद्घाटनानंतर आता आपण भाषण ऐकायला उत्सुक होतो, विचार ऐकायला उत्सुक होतो. सोनाली कुलकर्णी यांना मी प्रथम विनंती करणार आहे. सोनाली कुलकर्णी या मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. देवराई, मुक्ता, डॉक्टर प्रकाश आमटे, वळू, असू दे ना 2 मिनटं. अनेक सिनेमातून त्या आपल्या आवडीच्या आहेत, आवडतात आपल्याला त्या.
या व्यतिरिक्त सो कूल हे त्यांनी लिहिलेलं सदर आणि त्यानंतर त्याचं झालेलं पुस्तक आपल्या सर्वांच्या वाचकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसंच अनेक वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि इतर मानाच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आत्ता आपल्याला तर भेटतातच आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त खूप खळखळून हसणाऱ्या आणि उत्कृष्ट पद्धतीने टीका टिप्पणी करणाऱ्या अशा सोनालीताई आपण हास्य जत्रेच्या निमित्ताने रोज बघत असतो. आणि अभिनंदन, आम्हाला तुमच्या टिप्पणी खूप आवडतात. धन्यवाद. ऐकूया आपण त्यांना. नमस्कार. भाषण करण्याची योग्यता नाही आहे याची आज तरी याची मला जाणीव आहे, पण सगळ्यात आधी या महोत्सवाशी जे माझं नातं आहे त्याबद्दल सांगते. 27 तारखेला आमचा मॅड सखारामचा प्रयोग आहे, तर तो चुकवू नका. आपको देखना पड़ेगा. बंगाल से जो आए हैं सर, हमारा नाटक है मैड सखाराम, वो देखने आप ज़रूर आइए और हम आपके शो देखने के लिए ज़रूर आएंगे. नमस्कार. फार आनंद होतो आहे या महोत्सवासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. मी या हॉलमध्ये पहिल्यांदा आले, तर अजित, प्रशांत, मला खूप छान वाटतं इथं येऊन की तालमीसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी वातानुकूलित असा हा हॉल, एक छोटंसं सभागृह जिथे आम्ही आनंदाने अभिवाचन किंवा कवितांचे कार्यक्रमसुद्धा करू शकू असा उपलब्ध झालेला आहे सुसज्ज स्वरूपामध्ये. याचा आनंद वाटतो आहे. स्नेहसदन नावाचं एक प्रार्थनाघर होतं, ख्रिश्चन प्रार्थनास्थळ. बाकी कुठेच परवडायचं नाही नाटक करायला पुण्यामध्ये असताना कॉलेजच्या काळामध्ये. तर स्नेहसदन हे फुकट मिळायचं. त्याला ते म्हणायचे की तुम्ही इथे तिकीट नाही लावायचं तर तुम्ही प्रयोग सादर करू शकता. तर मग काय करता येईल, पैसे तर लागणार, त्यामुळे आम्ही करायचो हॅट कलेक्शन. आमचे काय दीर्घांक वगैरे सादर करून प्रेक्षकांना विनंती करायचो की परवडत नाही आम्हाला, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत, तर तुम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आमच्या हॅटमध्ये टाका बरं का. तिथे जाऊन सतरंजा घालण्याची मला सवय आहे, त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही जागा दिसली की मला पहिल्यांदा मनात येतं ते आधी झाडून घेऊया, सतरंजा घालूया, प्रेक्षक पोचतील आणि प्रेक्षक येऊ देत अशीही प्रार्थना असते मनामध्ये. त्यामुळे आज या कार्यक्रमाला इतक्या दिग्गजांच्या बरोबर बसता येणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण मला माहिती आहे की मी सतरंजा घालायलाच आलेले आहे, कारण या सगळ्यांनी जी कामं करून ठेवलेली आहेत ती आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. मला फार चांगलं वाटतं की आपलं मराठी नाटकाशी काहीतरी नातं आहे, कारण ज्या ज्या भाषांमध्ये काम करायला मिळालं आयुष्यामध्ये त्यासाठी आता खूप मोठ्या प्रमाणात PR आणि मार्केटिंग करावं लागतं कुठलंही प्रोजेक्ट पोचवण्यासाठी. आजच माझी एक वेबसिरीज रिलीज होती आहे, आजच्या भाषेमध्ये ड्रॉप होती आहे ती. तर ती ड्रॉप होणार आहे डिझनी हॉटस्टारवर आणि त्याचा प्रीमियर आहे. पण त्याच्या निमित्ताने ज्या मुलाखती होत्या त्या मुलाखतींमध्ये आपण आपल्याबद्दल जेव्हा बोलतो ते बोलत असताना फार अभिमान वाटणारी नावं आपण सांगू शकतो. आपण जेव्हा असं म्हणतो की आम्ही मराठी नाटकातनं आलेली माणसं आहोत, तर समोरच्या माणसाच्या नजरेत जो आदर दुणावलेला असतो, मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की तो आदर आमच्यासाठी असतो असं नव्हे, पण जो वारसा चालत आलेला आहे त्या वारशाप्रती असलेली कुतूहल मिश्रित आदराची झाक दिसून येते आणि कारण नसताना आमचंही महत्त्व वाढतं. पण बरं वाटतं, कारण असा एक खूप मोठा वर्ग आत्ता भारतात दिसून येतो आहे ज्यांना OTTला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, करेक्ट, समाज माध्यमांवर आणि OTTवर खूप बघत राहण्याची सवय ज्या एका लहान किंवा तरुण वर्गाला आहे त्यांना लाईव्ह नाटक काय असतं हे माहितीच नसणारी माणसं आहेत. आणि ही मुलं जेव्हा पत्रकारितेत येतात किंवा कुठल्याही त्यांच्या एखाद्या वेबसिरीजशी निगडीत एखाद्या प्रोफेशनमध्ये, तेव्हा त्यांना असं वाटतं हे काय बोलतायत, कुठलं तरी आदिमानवांचं वगैरे सांगतायत का. पण त्यांना आपण जेव्हा 4 नावं सांगतो, त्यांच्यासमोर जेव्हा आपण आळेकर, एलकुंचवार, तेंडुलकर ही नावं घेतो, आपल्या नाटकांची नावं घेतो, तेव्हा जरा तरी त्यांचे कान टवकारतात आणि त्यांना असं वाटतं की ही नावं बहुतेक कानावरून गेलेली आहेत. मग त्या निमित्तानं आपण
थोडंसं का होईना पण या नाटकाबद्दल काहीतरी बघावं. आणि प्रत्येक मुलाखतीनंतर हे सांगताना मला खूप आनंद होतो त्यांना, की तुम्ही नाटक बघा, या अमुक अमुक प्रयोग आहेत. मला तोंडपाठ असतात जाहिराती बऱ्यापैकी, जी जी नाटकं मला बघायची आहेत त्यांच्या तारखा. हे सांगताना फार बरं वाटतं. इच्छा हीच आहे की जास्तीत जास्त माणसं नाटकाला येत राहोत. आपल्याला तर फारच छान वाटतं, कारण मराठीला आत्ता अप्रतिम बुकिंग्ज मिळत आहेत अनेक नाटकांना, आणि प्रायोगिक नाटकंही चांगल्या प्रकारे प्रवास करत आहेत. तर हा चांगला काळ 100व्या संमेलनाच्या निमित्तानं अजून 100 वर्ष चालत राहू दे, कारण प्रेक्षकांची नाटकाला खूप गरज आहे. मनापासून आभार, आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना या वर्षीच्या सर्व कामांसाठी मनापासून शुभेच्छा. आणि मी एक व्हॉलंटियर म्हणून चांगलं काम करत राहीनच. सोनालीताई धन्यवाद. आत्ता तुम्ही जे सांगितलं तेच मलाही म्हणायचं आहे. तुमचा जेव्हा परिचय करून दिला जातो, इथे अनेक मान्यवर मंडळी आहेत, नाटकासाठी पूर्ण आयुष्य घालवलेली, पडद्यामागेही काम करणारी आणि स्टेजवर उत्तम नाव कमावलेली. ह्या सगळ्यांचं जे कार्यकर्तृत्व हे खूप मोठं आहे. पण जेव्हा नवीन मुलं समोर असतात, नवीन पत्रकार समोर असतात, तेव्हा त्यांना कळावं की आज ज्यांच्या टाळ्या, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, त्या इथपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी आयुष्याचे किती टप्पे पार केलेत. आणि मग त्यांच्या कार्यकर्तृत्वाची यादी आम्हाला सांगावीशी वाटते. कधी कधी ती विस्मृतीत गेलेली असते, पण हे सगळं जेव्हा एका वेळेला सांगतो त्यावेळेला आमच्यासारख्यांना थांबवू नये. यानंतर मी विनंती करणार आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या विख्यात नाट्यशाळेचं संचालकपद ज्यांनी भूषवलं आहे त्या माननीय श्री वामन केंद्रे सरांना. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आहेत ते. झुलवा, नातीगोती यासारखी अनेक नाटकं त्यांच्या दिग्दर्शनाच्या नावावरती जमा आहेत. 2012मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे आणि त्यानंतर पद्मश्री पुरस्काराचेही ते मानकरी ठरलेत. तर वामन केंद्रे सर, प्लीज या. म्हणजे असं इकडेही बघता येईल मला. नमस्कार. अशा या आगळ्या वेगळ्या आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच अशा पद्धतीचा एक मराठी भाषेच्या बाहेर जाऊन नाटकाचा विचार करण्याची सुरुवात करणारा हा महोत्सव आहे, त्याचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण मुंबईला राष्ट्रीय महोत्सव नवीन नाहीत, महाराष्ट्राला नवीन नाहीत किंवा देशाला नवीन नाही आहेत, पण ते नेहमीच मराठी माणसाच्या दूर असतात असं माझं निरीक्षण आहे. मग ते नेहरू सेंटरमध्ये होत असतील, ते NCPत होत असतील, किंवा आत्ताच नुकतंच BKC मधल्या नीता अंबानी सेंटरमध्ये होत असतील. पण जी आमची मातृसंस्था आहे, जिच्याकडे आम्ही त्या आशेनं इतकी वर्ष बघत होतो, मला पहिल्यांदा असं वाटतंय, अगदी मनापासून वाटतंय हे, की ज्या कारणासाठी मराठी नाट्य परिषदेची स्थापना झाली होती, ज्या ध्येयानं, उद्देशानं झाली होती, त्या ध्येयाच्या दिशेनं कैक वर्षानंतर मराठी नाट्य परिषद एक एक पाऊल पुन्हा टाकू लागले. याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. व्यावसायिक नाटक आपल्या परीनं ते निर्माण होणार आहे, ते चालणार आहे, ते विकसित होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये जिथे आपण असं म्हणतो की नाटक हा आमच्या जगण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, आणि आपण एकदा म्हटलं की आमचं नाटक आघाडीचं आहे, एकमेकांना म्हटलं की फार बरं वाटतं. मग ते प्रायोगिक नाटक असेल, हौशी नाटक असेल, व्यावसायिक नाटक असेल, समांतर नाटक असेल, लहान मुलांचं नाटक असेल, विविध चळवळीची नाटकं असतील, पण एवढंच म्हणून थांबण्याची आता वेळ नाही. कारण मराठी प्रेक्षकांना, मराठी नाटक करणाऱ्यांना विशेषतः मला असं वाटतं की मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याची गरज आहे. कारण जग बदलत गेलंय.
आणि आपण ज्या जागरूकतेनं त्या बदललेल्या जगाकडं, विशेषतः नाटकाचं जग म्हणतोय, त्या जगाकडं जे बघण्याची गरज होती त्या दृष्टीनं तितक्या गांभीर्यानं आपण ते बघितलेलं नाही. आणि म्हणून मग आपलं नाटक हे शब्दप्रधान आहे, बॉक्स सेटमध्ये अडकलेलं आहे, अशा ज्या काही आक्षेप होतात ते आपण स्वीकारून सुद्धा प्रयोग करतो आहोत. विशेषतः मराठी नाट्य परिषद ही व्यावसायिक लोकांची आहे की हौशी लोकांची आहे की प्रायोगिक लोकांची, याच्यामध्ये मला पडायचं नाही. मला असं वाटतं की संपूर्ण नाटक म्हणून जे जे काही महाराष्ट्रात होतं त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व करणं हे मराठी नाट्य परिषदेचं काम आहे आणि ती मराठी नाट्य परिषद आहे. म्हणून जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, मी सुदैवानं मराठवाड्यातलं असल्यामुळं मला तिकडनंही दिसतं, कारण गावाकडनंही दिसतं आणि शहराकडनंही दिसतं, झोपडीतही जातो मी गावी गेल्यानंतर आणि 5 स्टारमधूनही दिसतं. त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट होत असते, तुमच्या दृष्टिकोनामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार तपासून घेता येतं. एकच उदाहरण सांगतो की केरळसारखं राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्राचे 2 जिल्हे म्हणजे केरळ आहे, म्हणजे कोकण एवढा जरी आपला 2 प्रांत जर धरला तर तेवढं केरळ राज्य आहे. या राज्याकडे मागच्या 32 वर्षापासून आंतरराष्ट्रीय महोत्सव होतो. दर वर्षाला जगातून 25 ते 30 नाटकं दुनियेच्या कानाकोपऱ्यातून ती मंडळी घेऊन येतात. त्याच्यासाठी स्वतंत्र मंडळ आहे, दरवर्षी क्युरेट करणारी माणसं बदलली जातात, ती जगभराच्या महोत्सवामध्ये जातात आणि नाटकं सिलेक्ट करून आणून आपल्या प्रेक्षकांना आणि नाटक करणाऱ्यांना दाखवण्याची सोय त्यांच्याकडे आहे. मराठी नाटक हे आपण म्हणतो की आम्हाला नाटकाचं वेड आहे, ते काही प्रमाणामध्ये सिद्धही झालेलं आहे आणि खरंही आहे. पण आम्हाला आमच्या नाटकाच्या पल्याडचं नाटक माहिती आहे का, असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा काही धडपडणारी माणसं जर सोडली तर आमचा मुख्य धारेतला प्रेक्षक आहे त्याचं आणि त्या नाटकांचं कधी काही देणं घेणं किंवा आदानप्रदान झालेली आहे का, तर त्याचं उत्तर निश्चितच आशावादी नाही आहे. आणि म्हणून अशा एका महोत्सवाची गरज होती किंवा आहे, ही सुरुवात आहे. कारण जसं असं म्हटलं जातं की जसं वेगवेगळ्या विचारांची माणसं अशी संघटनेमध्ये येतात तसतसं ती संघटना बदलायला सुरुवात होते. आणि म्हणून मग यावर्षीचं 100वे नाट्य संमेलन असेल, त्याला जोडून झालेले सगळे जे नाटकाचे उपक्रम आहेत त्याचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. आणि ही मला असं वाटतं की राष्ट्रीय नाट्य महोत्सवाची, मराठी महाराष्ट्रातील नाट्य महोत्सवाची आजची ही सुरुवात असणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सतीश आळेकर आहेत, मोहन आगाशे आहेत, जब्बार पटेल आहेत आणि असंख्य दिग्गज मंडळी, विजय केंकरे आहेत, चंद्रकांत कुलकर्णी आहेत, जी इतरही भाषिक नाटकं आम्ही बघत असतो. अशा वेळेला अशा पद्धतीचा एक ठोस महोत्सव, मग तो महाराष्ट्राचा आहे, मराठी नाट्य परिषदेचा आहे, व्यावसायिकांचा आहे, हौसींचा आहे, याला काही अर्थ नाही. पण आमच्या घराबाहेरचं नाटक आम्हाला बघता आलं पाहिजे आणि आम्हाला तुलना करून बघितलं पाहिजे की नेमके ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहोत. म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा बरे आहेत की कमी आहे की जास्त आहे, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. बघून शिकणं आणि दृश्य श्राव्य काव्येषु नाटकाः असं जेव्हा भरतमुनी म्हणतोय किंवा भरतमुनी म्हणतात, तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या नाटकामध्ये नेमकं काय बलस्थान आहे आणि काय कमी आहे. काय कमी आहे हे बघण्यासाठी दुसऱ्याचं नाटक नेहमी बघावं लागतं. आणि मग भारत रंग महोत्सवासारखा जो महोत्सव आहे, इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ इंडिया, हा 5 वर्ष जवळजवळ मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा डायरेक्टर असताना तो चालवला. आणि माझ्या असं लक्षात आलं की तरीही भारतीय नाटक जे आहे ते जगाच्या उंबरठ्यावर नाहीच आहे. म्हणजे एखादा सन्माननीय अपवाद जर सोडला, घाशीराम कोतवाल, चक्रव्यूह अशी जी नाटकं आहेत ती इंटरनॅशनल ऑडियन्स समोर जाऊन ती झाली. आमचं नाटक अमेरिकेत जातं, आमचं नाटक गल्फमध्ये जातं, आमचं नाटक हाँगकाँग, सिंगापूरला जातं, पण कोणासमोर जातं? तो प्रेक्षक कोण आहे? तो प्रेक्षक पुन्हा येणार आहे, पुन्हा तो आमचाच माणूस आहे जो 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी जी सेन्सिबिलिटी घेऊन गेला होता
त्या सेन्सिबिलिटीचा तो माणूस आहे, तिथं जीवन जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी गेलेला आहे, त्याच्याच समोर आम्हाला नाटक करतो. आत्ता वेळ आलेली आहे की मराठी नाटक जर श्रीमंत असेल, मराठी नाटक जर श्रेष्ठ असेल, तर ते जगाच्या उंबरठ्यावर मांडण्याची ही रास्त वेळ आहे असं मला वाटतं. आणि तसं झालं तर खऱ्या अर्थानं मग आपल्याकडे जे जे नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटक नेण्यासाठी म्हणून जे जे नाटकामध्ये करावं लागतं ते करण्याची सुरुवात होईल. म्हणजे आम्हाला एक तर आमच्या प्रेक्षकांसाठी नाटक करायचं आहे, मग तो मुख्य धारेतला प्रेक्षक आहे, व्यावसायिक नाटकाचा प्रेक्षक आहे, त्याच्यासाठी नाटक करायचं आहे, हौशी नाटक करायचं आहे, जो गावागावामधला आणि छोट्या छोट्या शहरामध्ये तालुका जिल्ह्यातला प्रेक्षक आहे त्याच्यासाठी करायचं आहे. इनोव्हेटिव्ह नाटक, ज्याला मी असं म्हणतो की ज्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर मराठी नाटकाची ओळख कोणामुळं आहे, असं जर विचार केला तर एक मुख्यधारेचं नाटक आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण जे प्रयोग मराठी नाटकानं केले, म्हणजे ते अगदी आदिम नाटकापासून असतील, अगदी विष्णुदास भावेंपासून ते आत्तापर्यंत असतील किंवा त्याच्या आधीही असतील, ते सातत्यानं व्यावसायिक नाटकाच्या सूत्राबाहेर जाऊन ज्यांनी प्रयोग केले, त्या प्रयोगामुळं आज संपूर्ण महाराष्ट्राबाहेर किंवा संपूर्ण भारतामध्ये आणि एशियामध्ये मराठी नाटक आपल्याला ओळखलं जातं असं लक्षात येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे महोत्सव, त्याचबरोबर एक वेगळ्या प्रशिक्षण पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे ज्यांना 2 वर्ष 3 वर्षाचे कोर्सेस नाही करता येत, अशा लोकांना शिकायचं असेल तर त्यांनी कुठं जायचं? नवीन नवीन जे एक्सपर्ट्स आहेत भारतामध्ये, ते बोलावून त्यांनी जे संचित मिळवलं आहे, जे प्रयोग करून एक त्यांची साधनं आहेत, त्यांचं चिंतन आहे, त्यांची प्रॅक्टिस आहे, त्यांची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया नवीन थिएटर करणाऱ्या माणसासमोर मांडण्याची गरज आहे. आणि म्हणून जगाच्या उंबरठ्यावर मराठी किंवा भारतीय नाटक जावं या उद्देशानं 2018 साली एक प्रचंड मोठा प्रयोग भारतीय नाटकानं केला, आणि तो होता 8वं थिएटर ऑलिम्पिक्स. पूर्वी जेव्हा ऑलिम्पिक सुरू झालं तेव्हा फक्त स्पोर्ट्स एवढाच त्याच्यामध्ये भाग नव्हता. खेळाबरोबर नाटक होतं, संगीत होतं, नृत्य होतं, साहित्य होतं, सगळंच होतं. पण नेहमीप्रमाणेच जो पुढे टॉर्च बेअरर असतो, पळणारा असतो, तो हायजॅक करतो गोष्टी. तसं स्पोर्ट्सवाल्यांनी ऑलिम्पिक्स हायजॅक केलं आणि हे बाकीचे मागेच राहिले, कारण यांना धावायची सवय नव्हती. मग असं एक 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी नाटकवाल्यांच्या काही एक इंटरनॅशनल डिरेक्टर भेटले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण ह्या शर्यतीत होतो आणि आपण असे बाहेर फेकलो गेलो आहे, आपण आता ह्या ट्रेनच्या बोगीच्या बाहेर आहोत, तर आपण कशाला त्या बोगीच्या मागे धावायचं, आपण आपली बोगी तयार करूया. म्हणून त्यांनी थिएटर ऑलिम्पिक्सची सुरुवात केली नव्यानं. 15-20 डायरेक्टर एकत्र आले आणि पहिलं ऑलिम्पिक्स पुन्हा ग्रीसमध्ये झालं, जिथं थिएटरची सुरुवात झाली होती त्याच थिएटरमध्ये त्या ऑलिम्पिक्सची सुरुवात झाली. मग ते चायनामध्ये झालं, अमेरिकेत झालं, कॅनडामध्ये झालं, अनेक ठिकाणी झालं, जपान, चायना, इकडे तिकडे. आमच्या असं लक्षात आलं मी डायरेक्टर असताना की हे ऑलिम्पिक्स आपण भारतामध्ये आणलं पाहिजे. आणि आम्ही 2-2.5 वर्ष प्रयत्न केला आणि सुदैवानं 2018 साली ते ऑलिम्पिक, थिएटर ऑलिम्पिक भारतामध्ये आयोजित करण्याची आम्हाला परवानगी मिळाली. सरकारनं त्याला पाठिंबा दिला, केंद्र शासनानं, आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला ती जिम्मेदारी दिली. आमचं एवढंच म्हणणं होतं की भारत देश गरीब आहे, गरीब आहे, गरीब आहे, हे आपण सतत किती वर्ष म्हणायचं. हां, पैशानं गरीब असू आम्ही, पण कल्पनेनं गरीबी नाही. कल्पना, श्रीमंती, मला वाटतं भारतीय संस्कृतीपेक्षा जगातल्या कुठल्याही समाजाकडे एवढी श्रीमंती नाही आहे. आणि म्हणून ही श्रीमंती आपल्याला जगाच्या उंबरठ्यावर मांडता आली पाहिजे. आणि म्हणून ते जेव्हा सरकारने आम्हाला मान्यता दिली, त्यानंतर आम्ही ते ऑलिम्पिक्स एकाच वेळी 17 शहरांमध्ये केलं. जम्मू काश्मीरपासून ते त्रिवेंद्रमपर्यंत, मणिपूर आणि गुवाहाटीपासून ते अहमदाबादपर्यंत, मुंबई हा त्याचा टप्पा होता. इथं 30 नाटक प्रयोग केले आम्ही. 15 रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आणि 15 नेहरू सेंटरमध्ये, आणि जगभरातली नाटकं होती याच्यामध्ये.
तर साधारण त्या 51 दिवसामध्ये 17 शहरांमध्ये 26,000 कलावंत 32 देशाचे, आणि साऊथचे नॉर्थला, नॉर्थचे साऊथला, ईस्टचे वेस्टला, वेस्टचे ईस्टला, जवळ आदानप्रदान नको, दूर दूर पाठवूया आपण आपल्याच नाट्य संचांना, असं म्हणून ते सगळे नाटक केलं गेलं. 125 दिग्गज दिग्दर्शकांना आमंत्रित केलं गेलं सन्मानानं की तुमचं बेस्ट प्रोडक्शन घेऊन तुम्ही या. म्हणजे अगदी विजया मेहतापासून, जब्बार पटेलांपासून ते अगदी हबीब तन्वीरांपर्यंत सगळ्यांना, जे कोणी असती 125 दिग्दर्शकापैकी 105 दिग्दर्शक आपली नाटकं सादर करू शकले. आणि जे करू शकले नाहीत त्यांना लिव्हिंग लिजेंड सिरीजमध्ये त्यांचे इंटरव्ह्यू केले की जेणेकरून त्यांच्याबद्दल लोकांना कळावं, त्यांनी काय नाटक केलं आहे, कसं साधलं आहे, कुठल्या प्रकारची नाटकं केली आहेत. आणि हा मिळून एकूण घाट जो घातला गेला, याच्यामध्ये 450 मेन थिएटरचे प्रयोग, 300 यूथ फोरमचे प्रयोग, म्हणजे सगळे युवक त्याला जोडले गेले, सिलेक्टेड 300 प्रयोग, आणि फोक, ट्रेडिशनल, आदिवासी आणि जे स्ट्रीट प्ले होतात त्यातले 700 प्रयोग, असे मिळून 1,500 प्रयोग 51 दिवसामध्ये 17 शहरामध्ये करण्याचा रेकॉर्ड हा इंडियानं केलेला आहे. आणि तो जगातील नाटकाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रयोग म्हणून मानला गेला. आणि सुदैवानं त्याचं नेतृत्व मराठी माणसाकडे होतं, जो तुमच्याशी बोलतोय. तर त्याच्यामुळं ही जी स्वप्न बघू लागलेली माणसं आहेत, या स्वप्नांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. ते कमी जास्त थोडं असं डावं उजवं असं आपण म्हणत राहतो, पण मराठी माणसं आहे, सहजासहजी एकमेकांचं कौतुक करतच नाही. चांगलं होत असेल तिथे जोरात म्हणावं की चांगलं होतं आहे, पण जरा अजून असं केलंच की जास्त चांगलं होईल. तर त्याच्यामुळं मराठी नाट्य परिषदेचं मी मनापासून अभिनंदन करतो. ही सगळीच जी माणसं आहेत जोमाची माणसं आहेत, आणि ह्यांनी जर ठरवलं तर संपूर्ण विश्व मराठी माणसाच्या दारात आणू शकतात. त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. केंद्रे सर, धन्यवाद. यानंतर या छोटेखानी कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळतो आहोत. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय श्री दिलीप कोरके सरांना बोलावते. मराठी नाट्य परिषदेचे ते सहकार्यवाह आहेत, त्यांनी समारोप करावा अशी विनंती. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य महोत्सवासाठी उपस्थित असलेले आजच्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटक वामन केंद्रे साहेब, सोनालीताई कुलकर्णी, मोहन आगाशे साहेब, विश्वस्त शशीप्रभू साहेब, हांडे साहेब, अध्यक्ष प्रमुख कार्यवाह नियामक मंडळ, आपण सर्व रसिक आणि पत्रकार बांधव भगिनींनो, आपल्या सर्वांचं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.